मालेगावमध्ये त्या दिवशी नक्की काय घडलं होतं याची संपूर्ण माहिती आता सध्या समोर येत आहे। मालेगावमध्ये जो प्रकार घडला आणि त्यातील जो नराधम आहे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। परंतु त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता याची संपूर्ण माहिती पहा। आता नाशिकचा मालेगाव कुसुंबा महामार्ग सोमवारी या महामार्गावर लोकांची प्रचंड मोठी गर्दी होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात होता। लोक मोठ्या प्रमाणात संतप्त होती। त्यांनी महामार्ग अडवून धरला होता। विशेष म्हणजे या गर्दीत मोठ्या संख्येने होत्या त्या महिला। पोलीस महिलांची लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या, पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। याचं कारण होतं मालेगावमधल्या डोंगराळे गावात घडलेली एक घटना। ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना। डोंगराळे गावातल्या एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते। त्यांची मागणी एकच होती की आरोपीला फाशी द्या। पण मालेगावमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीसोबत नक्की काय घडलं होतं ते आज पहा। हा संपूर्ण रिपोर्ट तुम्ही पहा। मालेगावमध्ये गावकरी एवढे आक्रमक का झाले होते आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे, सगळी माहिती जाणून घेऊया। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात डोंगराळ नावाचं एक गाव आहे आणि याच गावात 3.5 वर्षाची मुलगी आहे। आई वडील आजी आजोबा यांच्यासोबत ती राहायची। रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे ती तिच्या घराच्या बाहेर खेळत होती। तिचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते। आजी आजोबा शेतात होते। घरी आई होती, पण आई सुद्धा घरातल्या कामामध्ये व्यस्त होती। नेहमीप्रमाणे आपली मुलगी घराबाहेर खेळते म्हणून आई सुद्धा मग आपल्या कामात ती व्यस्त होती। पण दुपारनंतर घराबाहेर खेळणारी ती मुलगी अचानक गायब झाली। आपली मुलगी खेळत खेळत जवळच कुठेतरी असेल असं सुरुवातीला तिच्या आईला वाटलं, पण बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही। आपली मुलगी जवळपास 3-4 तासांपासून घरी आली नाही म्हणून आई काळजीत पडली आणि सुरू झाला मग मुलीचा शोध। अक्षरशः मग थोड्याच वेळात 3.5 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात सगळीकडे पसरली। गावातले इतर लोक, तरुण मुलं, त्यानंतर मुलीच्या घरचे सगळे मिळून सगळीकडे मुलीचा शोध घ्यायला लागले। तरुण पोरांनी गावातले रस्ते, घरं, विहिरी, तळ, जवळपास सगळा भाग, तिथला जो आसपासचा सगळा भाग तरुणांना माहीत होता, त्यांनी मग तो अक्षरशः शोधण्यास सुरुवात केली। पण तरी त्यांना ही मुलगी काय सापडलीच नाही। दुपारची संध्याकाळ झाली होती। आपली मुलगी सापडत नाही म्हणून तिची आई आणि घरचे सगळे काळजीत पडले होते। आपली मुलगी कुठे गेली असेल, तिच्यासोबत काय बरं वाईट तर घडलं नसेल ना, असे अनेक प्रश्न तिच्या घरच्यांना पडले होते। गावातल्या लोकांकडून मुलीचा शोध घेणं सुरूच होतं। अशातच रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास गावातील काही मंडळी गावातल्या टॉवर जवळ येऊन पोहोचली। तेव्हा तिथे त्यांना दिसलेलं दृश्य अतिशय धक्कादायक होतं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। गावातल्या टॉवरच्या परिसरातल्या झाडाझुडपांमध्ये या चिमुकलीचा मृतदेह होता, तोही निर्वस्त्र अवस्थेत। मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय गावकऱ्यांना आला, त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला। प्रथमदर्शनी मृतदेह बघितल्यावरच या चिमुकलीची हत्या झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं होतं। त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला। पण या ठिकाणी गावकरी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते। त्यांच्याकडून आक्रोश करण्यात येत होता। मालेगावऐवजी नाशिकला फॉरेन्सिक लॅबमध्ये मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात यावं आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असा आग्रह गावकरी आणि नातेवाईक करत होते। या सगळ्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाचे चक्र वेगाने फिरले आणि पोलिसांनी गावातल्या इतर लोकांकडे चौकशी केल्यावर रविवारी या लहान मुलीला गावातलाच विजय खैरनार नावाचा तरुण कुठेतरी घेऊन गेल्याचं त्यांना कळालं। त्यानंतर पोलिसांनी विजयचा शोध सुरू केला। विजयच्या घरी गेल्यावर त्याच्या घराच्या भिंतीवर पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले। त्यामुळे विजयवरच संशय आणखीनच वाढला। पोलिसांनी विजयचा माग काढण्यास सुरुवात केली। तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला आणि रविवारी रात्रीच विजयला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर पोलिसांकडून विजयची कसून चौकशी करण्यात आली। तेव्हा विजयने 3.5 वर्षाची चिमुकलीची आपणच त्या प्रकारे ते कृत्य केल्याचं त्याने कबुली केली। काही माध्यमांच्या बातम्यांनुसार विजयने चिमुकलीची हत्या करण्यासाठी कारण सांगितलं आणि तेही भांडणाचं कारण। साधारण महिन्याभरापूर्वी विजय खैरनार या चिमुकल्याच्या वडिलांचं काही कारणावरून भांडण झालं होतं असं त्याने सांगितलं। याच भांडणाचा राग विजयच्या डोक्यात होता। त्यामुळे वडिलांसोबतच्या भांडणाचा रागाचा बदला घेण्यासाठी विजयने लहान मुलीला टार्गेट केलं। त्यासाठी मग त्याने रविवारी 16 नोव्हेंबरचा तो दिवस निवडला आणि रविवारी दुपारी ही चिमुकली तिच्या घराच्या अंगणात खेळत होती
तेव्हा दुपारी 3च्या सुमारास विजयने चॉकलेटचे आमिष देत मुलीला स्वतःच्या घरी नेलं. मग या नराधामाने 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर मग ते नको ते कृत्य केलं आणि त्यानंतर आपण केलेला प्रकार कोणाला कळू नये म्हणून विजयने दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून तिची निर्गुणपणे हत्या केली. त्यानंतर त्याच्या घराच्या मागे असलेल्या मोबाईल टॉवरच्या कंपाऊंडमधल्या झाडाझुडपात मुलीचा मृतदेह फेकून दिला. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याचं तसंच तिच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तसं समोर आलं. विजय हा त्याच्या आजीसोबत गावात राहायला आला होता आणि रविवारी त्याची आजी बाहेर गावी गेली होती. घरी तो एकटाच होता. तेव्हाच त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आणि मुलीचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सोमवारी मुलीचे नातेवाईक गावकरी यांच्याकडून मालेगाव कुसुंबा महामार्ग परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यांनी टायर जाळत 5 तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला आघाडीवरती होत्या. 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असतील तर आमच्या मुलींनी शाळेत कसं जायचं. एकीकडे सरकारकडून बेटी बचाव बेटी पढावचा नारा दिला जातो आणि 3.5 वर्षाच्या मुलीसोबत असा प्रकार घडतो हे अत्यंत वेदनादायी आहे. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. यावेळी नागरिकांशी चर्चा करून या सगळ्या घटनेचा सखोल तपास केला जाईल. आरोपावर त्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केल्या जाईल असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. संध्याकाळी उशिरा मग चिमुकलीवर गावातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आरोपी विजयला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला आता 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ठोठवण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून आरोपी विजयचं घर सील करण्यात आलेलं आहे आणि आज त्याला आता न्यायालयामध्ये जे आहे ते उभं करण्यात येणार आहे. पण गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर 2च दृश्य आहेत. अंगणात बागडणारी आणि ती मुलगी अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर ती दिसत आहे आणि तिचा झुडपात पडलेला तो मृतदेह. अक्षरशः ज्या लोकांनी तो झाडाझुडपातला मृतदेह अक्षरशः त्या अवस्थेत पाहिला त्या लोकांना अक्षरशः झोप लागत नसेल. त्या अवस्थेमध्ये कोणीही घाबरेल, कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. आणि दुसरीकडे मग कुटुंबाला आता ती मुलगी जी आहे बागडणारी ती मुलगी डोळ्यासमोर ते दृश्य सतत दिसत असेल आणि त्यांना प्रचंड त्रास जो आहे तो होत असेल. संपूर्ण घटना ही अशा प्रकारे घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. अशा नराधमांना खरोखरच लोकांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.